तर बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे आणि हा आहे रायता. तर मी आता हे यांना देत आहे. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज ना मी बिर्याणी बनवत आहे. उपवास सुटलेले आहेत. सो मी आता बिर्याणी बनवत आहे. तर हे गेल्यात मार्केटमध्ये चिकन वगैरे आणायला आणि मच्छी पण आणायची आहे. सो ते मार्केटमध्ये गेल्यात आणि मी तोपर्यंत ते मार्केटमध्ये गेल्यात तर मी बिर्याणीची तयारी करत आहे. आणि डोळे बघत असाल मी कांदा कापत आहे, त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येत आहे माझ्या. सो आज मी बिर्याणी बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे माझी रेसिपी. तर हा व्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. हे बघा, कांदा अजून थोडासाच कापलेला आहे. हे कापायचे आहेत अजून कांदे वगैरे. तर हे गेल्यात मार्केटमध्ये. हे इथपर्यंत मी सगळी तयारी करून घेते. तर मी तुम्हाला आज माझ्या बिर्याणीची रेसिपी पण दाखवणार आहे. हा बघा, कांदा चिरून झालेला आहे. आता याला मी तेल तापत ठेवलेलं आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे का बिर्याणीमध्ये क्रिस्पी ऑनियन टाकतात. म्हणजे क्रिस्पी ऑनियन म्हणजे त्याला पूर्ण फ्राय करून घेतात, ब्राऊन असा फ्राय करतात आणि मग त्याच्यामध्ये हे करतात, बिर्याणीमध्ये यूज करतात. तर बघा, मी तेल आधीच तापवायला ठेवलेलं आहे इथे. सो आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकत आहे, तळून घेते मी. हे तर अजून आले नाही, येईपर्यंत कांदा तरी हे करून घेते मी. काय होते तोपर्यंत मी लसूण पण सोलून घेत आहे, कारण आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण करायची आहे. सो मी लसूणसुद्धा सोलून घेत आहे आणि हे येईपर्यंत सगळी तयारी होईल, म्हणजे थांबायला नाही लागणार. तर बघा, हा लसूणसुद्धा मी सोलून बघा. तोपर्यंत मी माझी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं ही आहे फ्लेक्सची टॅबलेट. तर ही मी रोज खाते, म्हणजे पाण्यामध्ये टाकून हे करते त्याला पिते मी, कारण मला थोडा माझी बॉडी मेंटेन ठेवायची आहे आणि एक्सरसाइज तर माझ्याकडून होत नाही आहे, बट हे तरी करून बघूया. आता हे मी पित आहे. पिलाला माझी हालत बेकार होते, डोळे पण पाण्यात भरतात लगेच. आता इथे आता कांदा होत आहे आपला. थोडं गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे, कारण फास्ट गॅसमध्ये नाही आपल्याला फ्राय करायचं आहे, लो ठेवलेली आहे. आता तांदूळ पण मी भिजवत ठेवत आहे. यांना चांगला अर्धा ते 1 घंटा भिजवायचा आहे. सो मी यांना आधी भिजवत ठेवते, म्हणजे दुसरी सगळी तयारी करेपर्यंत तांदूळ पण भिजवून होते. तर मी अंदाजे घेते, चिकन तर यांनी 2 किलो आणलेलं आहे आणि तांदूळ मी 1 किलोच्या आसपास घेते. 1 किलोचे एवढे तांदूळ घेतलेले आहे. आता यांना मी चांगलासा धुवून मग भिजत ठेवणार आहे. इकडे आपले कांदा फ्राय होते आणि इकडे झालेलं पण आहे. हे बघा, असा ब्राऊन करायचा आहे कांदा. बघा, तर आता मी बिर्याणी बनवत आहे, म्हणजे बनवायला घेत आहे. कांदा तर तुम्हाला माहीतच आहे, पहिलाच मी फ्राय करून घेतलेला आहे आणि लसूण पण मी हे केलेलं. पण आता मी पूर्ण रेडी झालेला आहे माझा सगळं, म्हणजे तयारी केलेली आहे मी. आणि आता चिकनला मॅरिनेट करत ठेवायचं आहे 1 घंटा. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवते. तर बघा, बिर्याणीसाठी हा बिर्याणी मसाला आहे, जो मी स्वतः घरी रेडी केलेला आहे. तर ह्याची पण मी कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये कधीतरी, म्हणजे. आणि ही आहे लाल मिरची पावडर. हा मसाला नाही आहे, हा लाल मिरची पावडर आहे. ही हळद आहे. हा आहे घी जो मी हे करून घेतलेला आहे, गरम करून घेतलेला आहे. मेल्टेड घी पाहिजे मला त्यासाठी. आणि हा आहे मीठ, कोथिंबीर, पुदिना, दही, त्याच्यानंतर मिरचीची पेस्ट आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे कांदा आहे ना, मी 2 प्रकारे फ्राय केलेला आहे. एक तर नॉर्मल फ्राय केलेला आहे आणि हा एकदम क्रिस्पी फ्राय केलेला आहे. हा मॅरिनेशनसाठी मी हा यूज करणार आहे आणि वरती सर्व करायचा आहे तेव्हा मी हा यूज करणार आहे. त्याच्यानंतर हा आहे निंबू, 1 निंबू लागणार आहे. हे कलर आहेत. हे कलर तर मी आज नाही टाकणार आहे, पण मी जस्ट तुम्हाला दाखवायला
घेतलेले आहेत. तर हे कलर पण तुम्ही टाकू शकता, पण जेव्हा टाकता तेव्हा पाणी किंवा दुधामध्ये ते मिक्स करायचे असतात. त्याच्यानंतर केवड्याचा इसेन्स आहे, केवडा इसेन्स आणि केशर इसेन्स हे सुद्धा मी टाकते त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही इसेन्स पण टाकू शकता. तर बघा हे आहे एवढे आपले मसाले वगैरे सगळं. आणि हा आहे चिकन जो आहे 2 किलो आणि हा चिकन आहे. आणि हे 1 kgचे एवढे तांदूळ आहेत जे मी पहिला तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवला. तर हे मी कधीच भिजत ठेवलेले आहेत. चांगले असे धुवून घेतले आणि भिजत ठेवलेले आहेत. 1 घंटा याला झालेला आहे. बघू शकता तुम्ही कसे फुललेले आहेत. थोडे आधी नॉर्मल म्हणजे एवढे नव्हते वर आले, पण जेव्हा आपण भिजत ठेवतो तेव्हा ते थोडेसे असे फुलतात. तर बघा, तर मी रेसिपी पण आता दाखवते तुम्हाला. चला तर आता मॅरिनेशन करू. आपण मॅरिनेट करायचं आहे. सो याच्यासाठी मी आधी मीठ टाकत आहे. हा मी मेजरमेंट करूनच आधीच घेतलेला आहे व्यवस्थित, जेवढा पाहिजे तेवढा. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट, हे मसाले, कोथिंबीर आणि पुदिना, ऑनियन, त्याच्यानंतर हा आहे घी, आणि हा आहे मीठ. ही आहे दही. ही दही आहे, 2 किलो चिकन घेतलेलं आहे, तर मी 1.5 किलो दही घेतलेली आहे. आता याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर याला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. याला मिक्स करून घेते, त्याच्यानंतर मी दाखवते. कारण एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हाताने मिक्स करते तर ते होत नाही आहे. सो मी आता तुम्हाला पूर्ण हे करून झाल्यावर दाखवते. तर आता याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला मॅरिनेट करत ठेवत आहे. याला 1 घंटा असंच ठेवायचं आहे. तर मी नंतरची प्रोसेस दाखवतेच तुम्हाला. याला 1 घंटा आपण आता मॅरिनेट करत ठेवू. एकीकडे मी पाणीसुद्धा ठेवणार आहे. तांदूळ पण शिजवायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट तर मी हे केलेलं आहे आणि गॅस पण ऑन केलेली आहे. बघा, तर आता याला आपण शिजून देऊ. 8 ते 10 मिनिट फक्त शिजवायचं आहे, जास्त नाही. कारण जेव्हा आपण तांदूळ याच्यामध्ये टाकणार आहोत तेव्हा तांदूळसुद्धा आपले 50%च बॉईल झालेले असतील आणि याच्यामध्ये ह्यांना दोघांना एकत्र मग शिजवायचं आहे. 50% राहील ते. तर बघा, मी आता गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. थोड्या वेळात दाखवते मी तुम्हाला पुन्हा ह्याला उकाल देईल तेव्हा. आणि मी एकीकडे पाणी पण ठेवत आहे, म्हणजे एकीकडे आपले तांदूळ पण होतील. हे बघा, हा पण टोप ठेवलेला आहे आणि मी गॅस नाही ऑन केली. गॅस ऑन करत नाही. तर हा ह्याच्यामध्ये पण आता आपल्याला काही बघा 1 घंटा झालेला आहे. याला ठेवून मॅरिनेट करून 1 घंटा झालेला आहे. आता मी याला गॅसवर ठेवलेला आहे. गॅस अजून ऑन नाही केली. तर गॅस मी आता चालू करणार आहे आणि याला फक्त 8 ते 10 मिनिट शिजवायचं आहे. आधी तर फास्ट फ्लेमवर हे करायचं आहे, शिजवायचं आहे. नंतर मग थोडी फ्लेम कमी करायची. जसं त्याला उकाळा आला ना तर फ्लेम कमी करायचं आहे. तर याला आता आपण शिजवून घेऊ. बघा, तर इथे चिकनला उकळी येत आहे. थोडं हलवायचं आहे. तर मस्त आपण अजून काही नाही, अजून 3-4 मिनिटच झाल्यात. अजून 7-8 मिनिट अजून आपण त्याला शिजवू. तो पण इकडे आपला भात पण होईलच. तर याच्यामध्ये मी थोडं पण पाणी ॲड नाही केला. जी दही आहे ना त्याचंच पाणी सुटलेलं आहे हा. तर याला व्यवस्थित शिजू दे. आता मी जास्त त्याला हलवणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे चिकन लगेच शिजते आणि लगेच शिजलं का लगेच तो मग हे पण होईल. सो मी याला जास्त नाही शिजवणार, हलवणार नाही. आणि इकडे मी जो टोपामध्ये पाणी ठेवले तांदूळ बॉईल करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये मी आधी मीठ टाकत आहे. मीठ टाकला, त्याच्यानंतर हा ऑइल टाकत आहे.
हे बघा ऑइल टाकला. याच्यामध्ये मी अख्खे मसाले पण टाकणार आहे. बघा हा आहे शहाजिरा, हा आहे शहाजिरा. आपला नॉर्मल जिरा नाही आहे साधा, हा शहाजिरा आहे. त्याच्यानंतर दगडफूल चक्रीफूल आहे, तेजपत्ता आहे, मोठी वेलची आहे, छोटी वेलची आहे. त्याच्यानंतर ही आहे दालचिनी आणि हे आहेत लवंग. एवढं याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि लास्ट याच्यामध्ये मी लिंबूचा रस टाकत आहे. लिंबूचा रस यासाठी टाकतात का त्यांचा जो कलर असतो ना तो चेंज होत नाही तांदळांचा आणि सुट्टा सुट्टा होतो, खूप सुट्टा होतो तांदूळ, त्याच्यासाठी लिंबूचा रस टाकतात. आणि तांदूळ आपल्याला जास्त नाही बॉईल करायचे आहेत, फक्त 50% बॉईल करायचे आहे. बघा तर इथे पाण्याला पण उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण तांदूळ सोडायचे आहेत. आता मस्त उकळी आलेली आहे. त्याला आता मी त्याच्यामध्ये सोडत आहे. आता याला चांगला उकाळा येऊन देऊ आपण, शिजू याला. जास्त नाही, 50%च शिजवायचं आहे. हे बघा चांगला उकळी आलेली आहे आणि 50% तांदूळ बॉईल पण झालेले आहेत. सो मी आता याच्यातलं सगळं पाणी काढणार आहे. नाही तर जास्त हे झाले ना, शिजले ना तांदूळ, तर मग ते त्याच्यामध्ये टाकल्यावर डायरेक्ट त्याचा एकदम असे तांदूळ तुटतात. तर आपल्याला तसं नाही ठेवायचं आहे, आपल्याला पूर्ण अख्खे तांदूळ ठेवायचे आहे. तर मी आता याच्यातलं पाणी काढते. हे बघा तर तांदळाचं मी पाणी काढलेलं आहे. बघा आता याच्यावर मी जर ताट असं झाकून ठेवलं ना तर वाफेमुळे तांदूळ अजून शिजतील, म्हणून मी काढून टाकते. कारण तुम्हाला तर माहीतच आहे वाफेवर तांदूळ कसे शिजतात ते. तर हा बघा बऱ्यापैकी आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे. हे बघा, तर आता याच्यावर मी ते तांदूळ टाकणार आहे. बघा तांदूळ सर्व करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधी बोललेली का मी कलर नाही ॲड करणार, पण हे आले आता. हे बोलतात कलर का नाही टाकत, त्यांना आवडते कलरची, तर ते बोलले कलर पण टाकतात. आता हे कलर पण मी टाकले त्याच्यामध्ये. आणि एसेन्स जे मी दाखवलेले केशर आणि केवडा एसेन्स, तर एका ह्याच्यात मी केवडा टाकले आणि दुसरा कलर आहे त्याच्यात मी केशर एसेन्स टाकलेला आहे. तर ते पण मी आता तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे बघा हा कलर टाकून घेतलेला आहे आणि ह्याच्यात केशर एसेन्स टाकलेला आहे. मी जास्त नाही कलर घेत, मला अजिबात नाही कलर आवडत, पण हे बोलले म्हणून मी टाकते. मला कलरची बिर्याणी नाही आवडत. त्याच्यानंतर हा ऑनियन टाकायचा आहे त्याच्यावर. हे आता दिसायला एकदम तुम्हाला असं काळं वाटत असेल, पण एवढी टेस्ट येते ना याच्याने, खूप चांगली टेस्ट येते. हा घी आहे, गरम केलेला आहे, वाटी खूप गरम आहे, तसेच पकडले तिला. तर हां घी टाकला. आता याच्यात मी पुदिना आणि कोथिंबीर पण टाकते. बघा कोथिंबीर पण टाकत आहे मी. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर तर टाकलेली आहे, आता पुदिना टाकते. हा आहे पुदिना, ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता याच्यावर झाकण ठेवून आपण 10-1 मिनिट एकदम बारीक फ्लेमवर शिजवायचं आहे याला, 10 मिनिट. तर बघा आता याच्यावर मी झाकण ठेवत आहे. झाकण ठेवल्यानंतर मी 10 मिनिट शिजवणार आहे व्यवस्थित तिला. आता याला आपण झाकण काढायचं नाही आहे, 10 मिनिट शिजवायचं आहे. तर टोपातून वाफ निघत आहे, गॅसची फ्लेम पण लो आहे, तर टोपातून वाफ निघत आहे, याचा अर्थ आपली बिर्याणी झालेली आहे. तर मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा आता आत कशी झाली. हे बघा ती सुंदर झालेली आहे आणि स्मेल तर वा 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 असं एवढं भारी येते ना. हे बघा, हे बघा.
बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे. एक मी तुम्हाला जशी पहिला बोललेली मला सुट्टा तांदूळ पाहिजे, तस मस्त सुट्टा झालेला आहे तांदूळ. पीस पण दाखवते आपण तुम्हाला. हे बघा एवढी भारी झालेली आहे ना. बघा तर मी ह्यांच्यासाठी सर्व केलेली आहे. तर बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे. आणि हा आहे रायता. तर मी आता हे यांना देत आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी शिकायची असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी नक्कीच ती रेसिपी ट्राय करेन. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला पूर्ण वॉच करता बट कोणी लाईक नाही करत. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.